पण किचनच्या आपण पलीकडे आहे हे ड्राय बाल्कनीचा हा पूर्ण एरिया आहे. तर इथे आपण काय केलं की इथे पूर्ण स्पेस होती, आता इथे वॉशिंग मशीन येणार आहे. तर मग आम्ही म्हटलं की आता इथे किचनची जागा खूप छोटी आहे. तर म्हटलं समजा आता मॅडम तिथं काही काम करत असेल आणि मेड आली तर मग अडचण होती. तर मग आम्ही इथे जे आहे इथं आपण एक ओटा बनवलेला आहे. हा सर्व्हिस ओटा केला आहे आपण. आता हा ओटा तुम्ही बघाल तर हा आपण पूर्ण बॉक्स टाईप केलेला आहे. आपण ह्याच्यामध्ये काय केलं, पूर्ण कडप्पा आधी टाकला आहे. कडप्पा टाकल्यानंतर पूर्ण त्याच्यामध्ये डस्ट आणि पूर्ण सिमेंट, पूर्ण हा माल टाकला आहे. माल टाकल्यानंतर त्याच्यावरती आपण ग्रेनाईट टाकलं आहे. तर ह्याला आपण टेक्निकली बॉक्स टाईप असं म्हणतो. याची ही जी हाईट आहे अराऊंड 3.5-4 इंचाचं आहे. पूर्ण ह्याची हाईट ही होते. तर ह्याचं कारण काय बॉक्स टाईप, की हे एकदम हेवी ड्युटी होतं. ह्याच्यावरती किती आपण काही थांबलो, समजा वरती थांबून आपण काय क्लीन वगैरे करतो आहे, हा कधी क्रॅक होत नाही भविष्यात आणि हे लॉंग लास्टिंग आहे. मार्केटमध्ये काय चाललं आहे की मार्केटमध्ये डायरेक्ट हे लोक काय करतात की पाईप स्क्वेअर ट्यूबमध्ये हे लोक फ्रेम बनवतात फॅब्रिकेशनमध्ये, आणि त्याच्यावरती 19 mm जे ग्राइंडर डायरेक्ट ते ठेवतात, झालं शॉर्टकटमध्ये. पण ते काय होतं पुढे जाऊन मग ते कुठेतरी क्रॅक होणं, लिकेज होणं, बऱ्याचशा त्या गोष्टी होतात. आता ह्याच्यामध्ये कसं हे एकदम हेवी ड्युटी. त्यानंतर इथं आपण नळ लावलेला आहे, मुवेबल आहे आणि सिंक आहे आपला. त्याच्यानंतर इथे खाली आपण जे आहे हे ओपन ठेवलेलं आहे आपण, कारण का क्लायंटची रिक्वायरमेंट होती की आम्हाला इथे क्लोज नको, काही आपल्याला वस्तू घ्यायचं झालं तर हँडी असेल. आणि समजा आपण याला जर क्लोज केलं मग इथं मशीन आहे, मग ते प्रत्येक वेळेस ते खोलणं बंद करणं ते अडचण होते. त्यासाठी आपण इथं काय केलं, ह्याला ओपनच ठेवलं आहे.